गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं दैपायनं विरहकातरम् आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। 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 जो कुछ करता तू ही तो करता, करता कुछ मैं नहीं। तू बैठा मारे माही, तो ही तो मैं करता, तो ही तो मैं करता। जन्म जन्म मोहे साथ देना, तव कथा में वास। अंत समय जब भी आवे, जपता चलू तेरो नाम। अंत समय जब भी आवे, रटता चलू तेरो नाम। अंत समय जब भी आवे, जपता चलू तेरो नाम। श्री राधे हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण,
तुम्ही सर्व श्रोता माय बाप आणि श्रीमद भागवत कथा अमृत आपण सर्वजण श्रवण करत आहोत। सर्वांच्या चरणी दंडवत करून प्रणाम करून नमस्कार करून जय श्री कृष्ण। भागवताचं दुसरं सत्र सुरू झालेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये नारदाची भक्तीची भेट झाली, बरोबर आहे। आणि नारद आणि भक्ती भेटले, एक आचार्य एक आचार्यनीला भेटले, बरोबर। एक आचार्य भक्तीचे आचार्य तिच्या इष्ट देवतेला भेटले आणि ती भक्ती रडत बसली होती, रडा लागली ती भक्ती। तिला कोणी वालीच नाही राहिलं, रडा लागली ती भक्ती। माझे दोन मुलं, एकाचे नाव ज्ञान एकाचे नाव वैराग्य, दोघेही निष्पन्न अवस्थेमध्ये पडलेले आहेत, मूर्छित पडलेले आहेत। दोघांच्या जीवनामध्ये सार्थक राहिलं नाही आहे, दोघांच्या जीवनामध्ये आनंद राहिला नाही। आणि ज्या माईची मुलं आनंदी नाहीत त्या माईला करमते का? बोला, थोडा मॉनिटरला आवाज मागचा नाही, मॉनिटर तिथंच थोडासा। विश्वं कल्याणमयस्तुते, विश्वाचं कल्याण करणारे नारद बाबाचं तिथं आगमन होते। मॉनिटर म्हणलं मी। भगवत भजन करणारे संत वैष्णव साधू महात्मे आचार्य ज्या वृंदावनामध्ये दुःख हरण करतात, असं वृंदावनामध्ये भक्तीला दुःखी कोण पाहिलं? महाराज भक्तीला दुःखी नारदानं पाहिलं, भक्तीला दुःखी आणि नारदानं भक्तीला दुःखी पाहिल्याच्या नंतर नारदाच्या मनामध्ये महाराज संकल्प विकल्प आले की काय दुःख आहे? भक्तीनं सांगितलं, नारदा माझे दोन लेकरं सुखी नाहीत रे, थोडं गेलं, माझे दोन लेकरं सुखी नाहीये म्हणून मी दुःखी आहे रे। आणि ज्या माईचे लेकरं दुःखी असतात ती माई सुखी राहू शकते का? बोला, ज्या मायला हे आपण काही दिलं, काही जरी दिलं, एका माईकला थोडा एका पॉइंट आवाज। अर्थम जयते सुरसरः गत कल्याणमयस्ते। अरे लेकरावर सुख पाहणारी माय तुकवराय म्हणतात ना दादा। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती। ज्या माईचे लेकरच जर निश्चित पडलेले, ज्या माईचे लेकरच जर मरेल आहे, ती भक्ती दुःखी होणार नाही। काय होणार? त्या भक्तीला दुःख आहे महाराज, ती भक्ती दुःखी आहे, भक्तीला दुःख वाटा लागलेला आहे। आणि रडणाऱ्या भक्तीचे अश्रू कोण पुसले? नारदानं जाऊन पुसले। सकाळच्या सत्रामध्ये भक्तीजवळ कोणी गेलं नाही, देव गेले नाही, नारद गेले। आणि त्या नारदानं त्या भक्तीला विचारलं की मी पण दुःख, काय दुःख आहे माय, तो सांगते खरी। आणि भागवतामध्ये पहिलं श्रीचरित्र भक्तीचं आहे, पहिली कथा माय भक्तीची आहे। भक्तीच भागवत असतं, भक्ती भागवत भक्तीच्या भिन्न नाही आहे, भागवत भक्ती आहे, भक्तीच भागवत आहे। काय अधिकार आहे भक्तीचा? भक्ती सर्वस्व आहे, भक्ती सर्वस्व आहे महाराज। भक्ती रडा लागली। नारदाने विचारलं काय झालं? माझे दोन पोरं मूर्छित पडलेले म्हणून रडा लागले। सकाळच्या सत्रामध्ये नारदाने 4 वेद वाचले, शास्त्र वाचले, 18 पुराण वाचले। कशासाठी? भक्तीला जागा करण्यासाठी, भक्तीच्या मुलाला जागा करण्यासाठी। पण भक्तीचे मुलं जागे होत नाहीत, भक्ती दुःख करा लागली, भक्ती रडा लागली। नारदानं डोक्यावर हात ठेवला, आकाशवाणी झाली, नारद बद्रीनाथला गेले आणि कुमारांचं भागवत सुरू झालं। त्या भागवतामध्ये नारदाला सगळ्यात पहिले नमस्कार भक्ती करते। जयति जगति मयाया श्लोक ऐका सगळे जण, जीव लावून ऐकत जा श्लोक भागवताचा। जगति जयति मयाया यश काया धवस्ते वचन रचनेकं केवलं चाकलयम् ध्रुवपदामपि यातो यत प्राधोधयम् सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्।
मला एवढं सांगा सगळ्या जगाला कोण जिंकलं माय सगळ्या जगाला जिंकलं तिचं नाव माया आहे ध्यान ठेवून ऐकत जा या जगाला सगळ्या जगाला जिंकणारी माया मायेला कोणी जिंकू शकत गोरक्षनाथाचं फार गोड भजन माया तो रंग बादडी जामाच्या दातो दर्शन माया तो रंग बादडी आता जेवायला गेलो तर टेकड्यावर मंदिर दिसलं कानिफनाथाचं गोरक्षनाथाचं भजन आठवलं नाथपंथाचं काय भजन आहे गोरक्षनाथ काय म्हणतात या भजनामध्ये माया तो बहु ठगली अरे माया तो बहु ठगली ठगलियो सारो दे मायेनं भले भले बोलवले मायेला बोलवणारा आतापर्यंत पैदा नाही झाले मायेनं भल्याला बोलवलं मातीच केली मायेनं भल्या माया काय एवढी सरळ आहे मायाला भागवतात नर्तकी म्हणलेलं लक्ष द्या जीवलव नाही भागवतात मायेला काय म्हणलेलं आहे नर्तकी कोणाला म्हणतात नाचणारी जी स्वतःही नाचते तिच्या बोटावर सगळ्या जगाला नाचवते तिचं नाव माया पुऱ्या विश्वाला नाचवते तिचं नाव काय बाबा माया नर्तक आणि घरी जायचं तर नर्तकी शब्द लिहायचे न र त की एक जणांना गावामध्ये महाराज मायेसमोर सगळे नाचतात विश्वात असा माणूस नाही जे मायेपुढे नाचत नसतात जेवढे विश्वात लोक आहेत तेवढे मायेपुढे नाचाला बरोबर नाचती संसार काहीतरी आहे तुकाराम महाराजांचं प्रमाण नाचती दास संसार नाचती माकडे संसार तुकाराम महाराज या संसारापुढे नाचाला तुम्हाला सलामी नाही नाचत घरी जाऊन बायकोला साखऱ्या सांगितला तर आणाच लागते ना बाबा म्हणते कमल कानिफनाथ गड्ड्यावर जाऊन बसायचं भजन करत हरभरा वाळला की काढायला गिऱ्हाईक आणाच लागते ऊस तोडीची टोळी आली की भागवताला यायला नाही जमत कुठे जायला लागते शेतातच जा नाचाच लागतं त्याचं नावच गणित आणि ही माया पुऱ्या विश्वाला जिंकून बसलेली आहे विश्वाला एकाने विचारलं मायेला काय म्हणतात तुम्ही लक्ष देऊन ऐकायला लागले ना भागवत मायेला काय म्हणतात नर्तकी मायेला म्हणतात नर्तकी आणि घरी जायचं आणि मायेपासून कशी सुटायचं मायेपुढे तुम्हाला नाचायचं नाही का तुम्हाला मायापुढे नाचायची इच्छा आहे का नाचायची नाचायचं तर माणसाला देवाच्या समोर नाचलं पाहिजे मायेसमोर नाचून काय फायदा मग तुम्हाला देवासमोर नाचायचं मायेसमोर नाही नाचायचं काय करा मायेचं नाव नर्तकी घरी जाऊन लिहा नर्तकी उलटी वाच नर्तकी शब्द काय होते सांगा नर्तकी काय होते झोपल्या का काय अरे सरळ लिहा ना नर्तकी कीर्तन समजलं का तुम्हाला काय करायला लागते नर्तकी पासून सुटायचं तर काय करायला लागते नर्तकी शब्द उलटा करायला काय होते कीर्तन मग कीर्तन करायला लागते कंबर बांधून नाही कंबर बांधलेलं कीर्तन काय हे तुम्हाला उपदेश आहे याला कीर्तन म्हणत नाही कीर्तन कशाला म्हणतात नाम कीर्तन साधन सोपे जळलेला पापे जंगल मांडळीचे जळलेला पापे जंगल मांडळीचे जळलेला पापे जंगल मांडळीचे काय करा कशाचं करा नामाचं कीर्तन करा म्हणजे मायेसमोर नाचायची गरज नाही काय
काय सुंदर शब्द आहे. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. नाचा महाराज कीर्तनाचा नाचा म्हणजे मायेच्या पुढे नाचायचं काम. समजलं का मी काय बोलतो ते? ऐका ना कीर्तन आणि नर्तकी दोन शब्द. ऐका तुम्ही कीर्तन केलं की नर्तकी होते आणि तुम्ही कीर्तनाचा अर्थ उलटा केला की तुम्हाला मायेत पडावं लागते आणि नर्तकीचा अर्थ उलटा केला की तुम्हाला मायेतून सुटताय. आता कीर्तन करायचं का नर्तकी व्हायचं? बोला नर्तन का कीर्तन? कीर्तनाच्या रंगात नाचा. आणि तिनं नमस्कार केला कोणाला? नारदाला. जय 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 जगती माया. पुऱ्या जगाला जिंकणारी माया आहे. पण मायेला कोण जिंकलं? ऐका ना मायेला 4.5 वर्षाच्या पोरानं जिंकलं. काय भागवताचा श्लोक जरा जिंकलं नाही का मायबा? जय 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 जगती माया यश काया आणि त्या मायेला 4.5 वर्षाच्या पोराने 4.5 वर्षाचं पोरग कोण? बोला 4.5 वर्षाच्या पोराने मायेला जिंकलं. 4.5 वर्षाचं पोरग कोण? तुम्ही पहिल्यांदाच बसले का भागवतात? पटकन सांगता आलं पाहिजे. कथा ऐकत नाही का दरवर्षी माझ्या तोंडातून? दरवर्षी ऐकताना मुखातून कथा. 4.5 वर्षाचं पोरग कोणतं की ज्यानं मायेला जिंकलं होतं? सांगा नाही तर मी आराम करतो. काय फायदा इतके भागवत सांग. लक्ष देऊन ऐका जरा. कोण आहे? ध्रुव. काय नाव आहे? ध्रुव पंढरीनाथ भगवान की. पुऱ्या जगाला जिंकलं तिचं नाव माया. आणि 4.5 वर्षाच्या पोरानं मायेला जिंकलं. त्या पोराचं नाव ध्रुव आणि त्या ध्रुवाला ताकद ज्यांना जिंकण्याची त्याचं नाव नारद. काय शब्द भागवताचे लक्षात घ्या. लोक म्हणतात सागर महाराजांचं भागवत डोक्याच्या वरून जाते. अरे 4.5 वर्षाच्या पोराला जगाला जिंकलं मायेनं. 4.5 वर्षाच्या पोरानं जिंकलं मायेला. जगानं जिंकलं मायेला. 4.5 वर्षाच्या पोरानं जिंकलं मायेला. आणि त्या मायेला जिंकण्याची ताकद त्याच्यात कोण आणली? नारदाच्या कशानं ऐकली? वचन रचन मे केवलबलम. नारदाच्या वचनात ताकद होती. 4.5 वर्षाच्या पोरानं नारदाच्या शब्दानं मायेला जिंकलं. सगळ्यात पहिला नमस्कार त्या कोणाला केला? नारदाला केला. नारदाच्या पायात त्या भक्तीनं रडणं चालू केलं. नारदा माझ्याकडे पाय रे, माझ्याकडे पाय रे. अरे नारदा अरे मी दुःखी आहे, माझ्याकडे पाय. नारद म्हणते ऐका भागवताचे श्लोक. म्हणजे दुसरं काही बोलणं सोडून दिलं मी आता 2-4 वर्ष. रथाखे जयसे बाले अहम चिंतातुरो कथम श्री कृष्ण चरणाम्भोजौ स्मरं दुःखं गमिष्यति. हे माय काहून रडा लागली? नारद काय म्हणते? माय काहून रडा लागली? रडा लागली येड्यावर. अगं तू भक्ती आहेस, भक्ती. तू काही सामान्य बाई नाही आहे. आज भागवताला सुरुवात झालेली आहे. श्रीचरित्राला सुरुवात झाली. भक्ती आहे. जगातली सगळ्यात श्रेष्ठ स्त्री तू आहेस. रडा लागली. अगं ज्या श्रीकृष्णानं भर सभेमध्ये द्रौपदीला वस्त्र पुरवलं. काय शब्द आहे? काय ज्या श्रीकृष्णानं भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला भर सभेत काय पुरवलं? दादा काय पुरवलं? बोलत जा. वस्त्र पुरवले. वस्त्र काऊन पुरवले? द्रौपदी देवाची भक्ती करत होती म्हणून पुरवले. मग भक्ती करणाऱ्या द्रौपदीला देव वस्त्र पुरू शकते. तुला रडायचं काय? काय रडा लागते? येड्यावानी रडू नको माय. दुःखं स्मरं दुःखं गमिष्यति. अगं तो कृष्ण कुठे गेला का? पाकिनी सुंदर श्लोक आहे. ऐका ना. द्रौपदीच्या परित्राता द्रौपदीच्या परित्राता
सह कृष्णः कापीनागतः द्रौपदीचं रक्षण करणारा देव द्रौपदीचं रक्षण करणारा देव गोप सुंदरीचं रक्षण करणारा देव गोपीचं किती रक्षण केलं देवाने वनव्यापासून राक्षसापासून पुतनेपासून आघासुरापासून बकासुरापासून झेंडासुरापासून मग ज्यानं गोपीचं रक्षण केलं ज्यानं द्रौपदीचं रक्षण केलं तो देव तुझं रक्षण करणार नाही बोल परमात्मा तुझं रक्षण करणार नाही का कृष्णः कापीनोगतः कृष्ण कुठंच गेला नाही ग माय कुठंच गेला नाही ताई म्हणून रडणं सोडून पहिली गोष्ट कोण आहेस जरा ध्यान देऊन ऐक तू कोण आहेस भक्ती आणि भक्तीसाठी देव काय करते महाराज देव भक्तीसाठी थोडा आवाज खरंच भक्तीसाठी परमात्मा काय करते काय नाही करत विचारा काय नाही करत विचार एक श्लोक म्हणतो भागवताचा मग बोलतो पुढे देव भक्तीसाठी काय करतो थोडा बेस कमी करा म्हणून ना एका पॉइंट त्वं भक्ती प्रियातशे सततो प्राधिका तया हुतस्तु भगवान याति निज गृहे शवपे भक्तीसाठी देव काय करते नीच काम करते वाईट काम करते देव भक्तीसाठी किती वाईट काम करते सांगता येणार नाही मला एवढं वाईट काम भक्तीसाठी देव करते एवढं वाईट काम किती वाईट काम करते ऐकायचं तुम्हाला किती घाण काम करू शकते देव भक्तीसाठी किती घाण काम करू शकते भागवताला जिलो नाही का श्लोक तू भक्ती सगळ्यात जास्त देवाला या जगात काय आवडते कोणी म्हणते तुळशीचं पान कोणी म्हणते बेलाचं पान आता तर महादेवाला लय आवडायला लागलं काळे तेल पांढरे याची दाणे त्याचे दाणे याचं फूल एक बाई त्या दिवशी म्हणे एक लोटा जल सारे समस्या का लोट्यानं हाल होणार नाही महाराज मला एवढं सांगा जरा सरळ बोलतो तुमच्याशी महाराज एवढं सांगा मी तुम्हाला आता उद्या काय करतो एका बाईला पावभर पोहे देतो इकत माझ्या तर ऐका ना पोहे माहिती काय किलो आहे बाबा इकडं 40 किलो आहेत पोहे मी उद्या सगळ्या बायाला पाव पोहे देतो माझ्या तुम्ही काय करायचं सकाळच्या सत्र भागवत सुटलं का 1 वाजता ते पाव पोहे घरी घेऊन जायचे आणि पाव पोहे घरी घेऊन जायचे 3 वाजता येताना एक ग्राम सोनं घेऊन यायचं तुम्हाला महाराष्ट्राच्या गोळ्या संपल्या पावभर पोह्यात 1 ग्राम सोनं येते का बोला ना पावभर सोन्यात 1 ग्राम सोनं येते का येत असेल तर मला द्या मी आणून देतो पावभर पोहे मला आणून द्या मग एका पावात 1 ग्राम सोनं येत नाही तर त्यानं एका पावात गाव सोन्याचं केलं ऐका ना एका पावात सुदाम्यानं काय केलं बोलत जा गाव सोन्याचं केलं मग पोह्याला किंमत आहे का भावाला पोह्याला किंमत आहे का भावाला किंमत आहे मग एका पावातनी जर पावभर पोह्यातनी जर 1 ग्राम सोनं येत नाही 1 तांब्यावर पाणी टाकल्या समस्या जाते नाही जाणार तुम्हाला काय करावं लागेल हवानं टाकावं लागेल हवानं श्रद्धेनं टाकावं तांब्यावर पाण्याची किंमत नाही दादा किंमत कशात हवात देवाला सगळ्यात जास्त काय आवडते भागवताचे श्लोक जरा लिहून ठेवत जा त्वं भक्ती प्रिया जगात सगळ्यात जास्त देवाला काय आवडते भक्ती आवडते किती आवडते प्राणापेक्षाही प्रिय देवाला भक्ती देवाला प्राणापेक्षाही प्रिय भक्ती देवाला काहीच आवडत नाही काहीच आवडत तुम्ही भक्तीने त्याला बेसबीचं हा देव प्रसन्न होईल आणि त्याला तुम्ही काय देव प्रसन्न होणार आणि या भक्तीसाठी देव काय करते
काम करते नीच काम, किती नीच काम करते सांगू ऐका ना. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक संत झाली जिचं वय होतं 16 आणि पंढरपूरची वारी होती 17. ऐका ना वय किती होतं 16 आणि वारी किती होती माय 17. लोक विचारत का वय किती आहे म्हणे 17. वारी किती आपलं वय किती आहे 16 आणि वारी किती आहे म्हणे 17. लोक हसायचे वय 16 आणि वारी 17 कशी काय. मग ती सखूबाई लोकांना सांगायचे माझं वय 17 आहे. वय काय 16 आहे माझी वारी 17वी आहे. कारण एक वारी आईच्या पोटात की गोपाल कृष्ण भगवान की. धन्य ती माय, धन्य तो भाव, धन्य ती श्रद्धा, धन्य त्याचं चरित्र, धन्य त्याचा आत्मा. आईनं महाराज आईला लेकराच्या पोटात ती काय करावी. ऐका ना आईनं पोटात घेऊन भागवत श्रवण करावं. काय आईनं लेकरू पोटात घेऊन महाराज पंढरपूरला जावं. काय माईची धन्यता, बोला ना काय माईची धन्यता. ऐका ना कथा. सखूबाई 16वी वारी झाली, 17व्या वारीला 17वी वारी पूर्ण झाली आणि सखूबाई 16 वर्षाची झाली. सखूबाईचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सखूबाईची 8वी वारी करायची. महाराज लग्न झालं, सासरी नांदायला गेली आणि त्या सासरवास खूप असायचा. सोनलं खूप सासरवास असायचा. सखूबाई श्रीमंताच्या घरची सून, डोक्यावर पदर, डोक्यावर शिकाय घेतला, केर कचरा घेतला आणि केर कचरा घेऊन ती सखूबाई कुठे गेली. बुजाना टाकाय करता उकंड्यावर गेली. लहान मुलगी सोबत घेऊन गेली. तेवढ्यामध्ये वारकऱ्याची दिंडी आली. टाळ वाजायला लागला, विना वाजायला लागला, पखवाज वाजायला लागला. विना हरिपाठ काय ते वारकरी नाचायला लागले. नाचती वैष्णव भाई वारकरी नाचायला लागले. आणि आईच्या पोटात वारी गेली, तिला करमणार आहे. भागवत ऐकायचं खरंच त्याच्या मनामध्ये भागवत घुसलं ना, त्याच्या चिंतनात भागवत घुसलं ना, त्याच्या आत्मेमध्ये भागवत घुसलं ना, त्याला 3 वाजले की असं वाटतं काय वाजले काय नाही. त्याला उठ म्हणायचं काम. झोप येते का मला 11 वाजले की असं वाटतं कधी जावं कधी चालू का कारण बंद नाही आहे. दुसऱ्या महाराज लोकांचे नेमकेच भागवत चालू झाले. मी आता 10-12 वाचून बसलो दिवाळीपासून. गोपाल कृष्ण भगवान की. श्रावण महिना या वर्षी गेला, भाद्रपद महिना गेला. दिवाळीपासून 8वं भागवत असो, 7वं भागवत असो. एक दिवसही रिकामा नाही. परवा दिवशी काला तुमच्याच या नांदेड जिल्ह्यामध्ये भालेगावला झाला. परवा दिवशी रात्री घरी गेलो आणि उद्या काल सकाळी इथं. एक दिवसही शांतता नाही. भागवताचा आनंद कमी होत नाही का. कारण भागवत नसत उतरायला पाहिजे. हरिपाठ नसत उतरायला पाहिजे. भक्ती कशात उतरली पाहिजे, नसत उतरली पाहिजे. जसं बिडी पिणाऱ्याला 2 मिनिटं बिडीशिवाय करमत नाही, जसं 4 मिनिटाच्या दारू पिणाऱ्याला चिल्याशिवाय करमत नाही, व्यसनावाल्याला व्यसनाशिवाय 5 मिनिटं करमत नाही. व्यसनावाल्याला गुरु केलेला आहे अशो म्हणायचा माझा दारू पिणारा गुरु आहे, माझा मांस खाणारा गुरु आहे. त्याला 5 मिनिटं दारू पिल्याशिवाय करमत नाही. त्याच्यापासून एक गुण घ्या महाराज. 5 मिनिटं दारू पिल्याशिवाय करमत नाही. तुम्हाला 5 मिनिटं ज्या दिवशी देवाला सोडून करमणार नाही ना, त्या दिवशी वावर रिकामं ठेवा. विमान हरिनाथ भगवान. आम्हाला आहे ना आमचा देव, कामापुरता देव. काही भेटला तर देव, टाइम गेला तर गेला. ध्यान द्या. सखूबाईच्या नसत पंढरपूर आलं. सखूबाईच्या नसत विठ्ठल बसला होता. सखूबाईनं विचार केला नाही. मी मोठ्याची सून झाली, मी मोठ्याचं लग्न झालं. माझी सासरवाडी काय होईल, माझ्या सासू काय म्हणेल, सासरा काय म्हणेल, माझा संसार मातीत जाईल. सखूबाईनं तसंच टोपलं फेकलं आणि सखूबाई पंढरीच्या दिशेने निघाली. त्या मुलीला मुलगी होती का मुलगी सोबत सखूबाईच्या. पहिले पहा तुम्ही
लग्न झालं की 7-8 महिने त्या पोरीला काय करायला लागते, एक पोरगी त्या नवरी संग देतात, येताळातली गावातली घरातली, बरोबर आहे. ती नवरी त्या पोरी संग जाते, जायचं असतं. त्या शंभऱ्या पोरीला नवरीला काय म्हणलं लागते, ताई जेवल्या का, ताई बसल्या का, ताई काय ताई. आणि त्या ताईला एकच इंडिकेटर होतं, समजलं का? त्या ताईला एकच डोळा होता. सखूबाई गेली, दिसलंच नाही तिला. उभी राहिली आली घरी. पोरीनं विचारलं का सकू घरी आली? सासू घरी आलीच नाही. दांगडो उठला, कल्ला उठला, मला आवाज सुरू झाला, सकू 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 सकू. आणि सखूबाई कुठं? पंढरपूरच्या रस्त्यावर. ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सखूबाई रस्त्यावर निघाली. आणि सखूबाई रस्त्यावर निघाल्याच्या नंतर काय झालं, मायबाप हो, जगाचा बाप विटेवर हालायला लागला. 10 मिनिटात सकू सापडली नाही. सकूच्या चरित्राला कलंक लागते, सकूचा संसार मातीत जाते, सकूचा नाश होते संसाराचा. आणि काय झालं? सखूबाईसाठी देव सकू झाला. सखूबाईसाठी देव सकू झाला. जगाचा बाप सकू माडीवर खाली उतरायला लागला. सासरा पाहिजे, नवरा पाहिजे, देर पाहितात, भाई पाहितात, जावा पाहितात. सकू 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 सगळ्याचा कल्ला उठला. सखूबाईला विचारलं, का कुठे वरस होती माडी? जगाचा बाप सकू झाला. ऐका ना महाराज, सकू देव झाला. आणि सखूबाईच्या घरी देव भांडे घासायला लागला. सखूबाईच्या घरी देव धुणं धुवायला लागला. कोणाचं धुणं? सगळ्या घराचं धुणं देव धुवायला लागला. भागवतातला श्लोक कशासाठी सांगा लागलो मी तुम्हाला? नारद त्या भक्तीला म्हणतात, भक्ती तुझ्यासाठी देव नीच काम करते, किती नीच काम करते हे ऐका. याच्यावर मी उदाहरण दिलं. राजा भागवत जाग्यावर असत जा. सखूबाईच्या घरी धुणं देव धुवायला लागला. सखूबाईच्या घरी भांडे घासायला लागला. सखूबाईच्या घरी सासऱ्याचे पाय दाबायला लागला, सासूचे पाय दाबायला लागला. देव महाराज सखूबाईच्या घरी स्वयंपाक देव करायला लागला, झाडू काढायला लागला, कपडे धुवायला लागला. जगाचा बाप तो या इतक्यावर थांबला का देव? ऐका ना, इतक्यावर थांबला का? त्याच्यापेक्षा नीच काम देवाला केलं. ऐका ना सगळे जण, त्याच्यापेक्षा नीच काम माझ्या पांडुरंगाने केलं. एक दिवस रात्र झाली. आणि रात्र झाल्यानंतर काय झालं? ऐका. एक दिवस काम उडला. एका मी 20 सांगतो, समजून घ्या. एक दिवस काम उडला. सकूच्या पतीच्या अंतरी. त्याचा काम स्वयं पंढरीनाथ शांत करी. सखूबाईच्या नवऱ्याच्या मनात वासना आली. सखूबाईच्या नवऱ्याच्या मनात वासना आल्याच्या नंतर काय झालं दादा? काय झालं माय? भगवंत जगाचा बाप, विश्वाचा मालक, जगाचा अनंत ब्रह्मांड तयार करणारा स्वामी, अनंत ब्रह्मांडाचा मालक ईश्वराने काय केले रे? पतीच्या पतीचा काम शांत केला. एवढं घाण काम, एवढं वाईट काम देवासाठी केलं. भक्तीसाठी केलं महाराज, भक्तीसाठी.
थोडे शब्द भरायचे साधा वया भक्ती काज थोडा विचार साधा वया भक्ती काज नोहे लाज धरीत भक्तीसाठी एवढं घाण काम एवढं नीच काम देवाने एवढं वाईट काम देव करते महाराज कोणासाठी आणि एक शब्द भागवतातला लिहून ठेवा कपिल गीतेतला भक्ती ज्याच्या घरात आहे ते घर चांडाळाचं असू द्या देव त्याच्या घरात काय बोलायला लागलं जरा जीव लावून ऐकत जा भक्ती करणाऱ्याचं घर चांडाळ असू द्या देव त्याच्या घरात आणि ज्याच्या घरात भक्ती नाही ना दादा ज्याच्या घरात भक्ती नाही ना ते घर ब्राह्मणाचं जरी असलं तरी ते घर चांडाळाचं देव तिथं नाही पंढरीनाथ भगवान या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला कशाच्या बळावर राहिला भक्त भक्तीच्या बळावर काय नाही करणार देव ईश्वर काय नाही करणार म्हणून भक्ती रडू नको तू भक्ती आहे टेन्शन घेऊ नको तुला संकट पडल्यावर देव तयार असं नारद बाबा सांगतात आणि एक श्लोक आणखीन आहे का न तपोर्भिनश्च वेदश्च न तपोर्भिर्न वेदश्च ज्ञानेनापि कर्मणा हरिरिहि साधयते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः अरे देव तपानं भेटत नाही देव ज्ञानानं भेटत नाही देव विद्येनं भेटत नाही देव जपानं भेटत नाही देव सोंगानं भेटत नाही कोणत्याच गोष्टीनं देव भेटत नाही भागवताचं वचन आहे किती सेवा करा महादेवाची किती सेवा करा विठ्ठलाची किती सेवा करा जगदंबेची तो परमात्मा तुम्हाला साधणार नाही तपानं वेदानं दानानं ज्ञानानं कशानंच भेटणार नाही फक्त कशानं भेटतो हरिरिहि साधयते भक्त्या देव कशानं साध्य होतो फक्त काय कशानं साध्य होतो फक्त भक्ती आणि तुम्ही म्हणसाल महाराज प्रमाण द्या काय म्हणसाल महाराज प्रमाण द्या प्रमाणम तत्र गोपिकाः मला एवढं सांगा गोपीला यज्ञ येत होता गोपीला तप येत होतं गोपीला दान येत होता गोपीला भक्ती येत होती गोपीला ज्ञान येत होतं गोपीनं यज्ञ केलता गोपी पूजा करायच्या गोपी कधी थंडीच्या टायमाला आंघोळी करायच्या काही गोपी असतील बिना आंघोळीच्या ही थंडी वाजते राहू द्या त्या गोपी काहीच करायच्या नाही पण देव त्या गोपीच्या साठी येडा झाला येडा कारण गोपीचा काय होता देवावर भाव होता भक्ती होती भक्ती देव फक्त भक्तीनं साध्य होतो महाराज फक्त ईश्वर भक्तीनं साध्य आता भक्ती कशाला म्हणतात हे महत्वाचं आहे तुम्ही महाराज भक्ती म्हणजे काय चंदन लावणं म्हणजे भक्ती माळ घालणं म्हणजे भक्ती 4 घंटे गप्पा हाणणं म्हणजे भक्ती बुका लावणं म्हणजे भक्ती वाशिम ते पंढरपूर पैदल चालणं म्हणजे भक्ती बद्रीनाथला जाणं म्हणजे भक्ती केदारनाथला जाणं म्हणजे भक्ती माळ जपणं म्हणजे भक्ती भक्ती नाहीत ती कशाला म्हणतात हे समजून घ्या मी तुम्हाला आज फक्त एका बाईचं चरित्र सांगायला लागलो फक्त भक्तीचं भागवतात पहिलं चरित्र भक्तीचं कशाचं आहे भक्तीचं भक्ती कशाला म्हणतात भक्ति क्या करता है अरे भक्ति क्या करता है भक्ति में ही बड़ा धोखा है बिना आचरण तेरी भक्ति एक खोका है गोपाल कृष्ण भगवान माळ घालणं म्हणजे भक्ती नाही चंदन लावणं म्हणजे भक्ती नाही पंढरपूरच्या वार्या करणं म्हणजे भक्ती नाही भक्ति क्या करता है भक्ति में भी धोखा है अरे बिना आचरण तेरी भक्ति एक खोका है खोका याच्यासाठी भक्तीत काय पाहिजे आचरण पवित्र पाहिजे साधूचं आचरण पवित्र बलवान महाराजांचं
आमच्या मोप मध्ये काय कोणतं गाव तो मध्ये सगळ्या गावात वासमात बोंबलत फिरत ते भजनी आमच्या गावात 50-60 हजाराचा भजनी आणला आमच्या गावात 40,000 देऊन भजनी आणली आमच्या गावात 40,000 देऊन भजनी आणली त्याच्यासारखा जगात मृदंग वाजवणारा नाही असा 40,000 देण्याची बोंबलत फिरत त्या वाशिममध्ये ते भजनी एवढा व्हिडिओ पाठवा त्याला माझा ते भजनी आज सकाळी पहाटेच आळंदी पोलिसांनी अटक केली गोपाल कृष्ण भगवान आचरण नाही तर भक्ती काय फायदा आहे आचरण नसल तर भक्तीचा काय फायदा आहे बोला माळ घालणं म्हणजे भक्ती चंदन लावणं म्हणजे भक्ती तुमचं भजन करणं म्हणजे भक्ती तुम्हाला हे धंदे करणं हे भक्ती आले म्हणत नाही ध्यान द्या भक्ती म्हणजे आचरण पवित्र असलं पाहिजे तर भक्ती खरी आहे काय फायदा आहे त्या भक्तीला आचरणाची ताकद असली पाहिजे मला लय लोक बोलतात माझ्यावर संकटाच्या माझं जीवन एवढं सोपं नाही महाराज यावर्षी 34 पूर्ण होणार 35वं वर्ष लागणार पण एवढ्या जीवनात मी खूप अनुभव घेतले जीवनाचे खूप अनुभव घेतले लोक काय काय नाही बोलले कशाबद्दल नाही बोलले आणि जे नाही ते बोलले समाजाचे खूप दुःख सहन केले मी आघात सहन केले समाजाचे बी परिवाराचे बी एक ताप नाही पण मी त्याला हक्कानं सांगत असतो मी त्याला हक्कानं सांगत असतो की तुम्ही काही बोलू शकता सागर महाराजाला पण त्याच्या चरित्रावर कधी कलंक लावू शकत नाही ताकद आहे भागवताची समजते तुम्ही त्याच्या चरित्रावर कधी बोलू शकत नाही चरित्र ही भारत का धना काही बोलू शकता काही म्हणतात पैसे घेतले घमंडी आहे असा आहे तसा आहे तसा आहे तसा आहे काय बोलायचं ते बोलचाल पण आता या क्षेत्रात मला यावर्षी विचार करा 2001 साली पहिलं भागवत वाचलं किती 2001 पहिलं भागवत वाशिमच्या बाहेर त्याच्या आधी वाशिम मध्ये 1999-2000 साली म्हणजे 9-10 वर्षाचा असल्यापासून भागवत वाचलं आणि 2001 साली पहिलं भागवत आमचं कुठं झालं सत्तेश्वर वाशिमच्या बाहेर तेव्हापासून भागवत वाचतो आता 2000 किती संपा लागलं चालू किती आता 2024 चालू आहे म्हणजे 24 वर्ष झाले परमार्थात आणि आता वय किती आहे 34 संपणार 35 लागणार एवढ्या आयुष्यात भगवंताने एकच कमाई दिली कुठं डाग लागला पंढरीनाथ भगवान की त्याच्यावरच काय पाहिजे बोला माझं म्हणणं एखादा कीर्तनकार कमी निवडा एखादा भजनी कमी निवडा तुम्हाला नसल पैसे देणं होत तर बिचारा साधा आणा डुमडुम वाजवा पण ज्याचं आचरण चांगलं असे सत्यात भजनी पंढरीनाथ भगवान की असे भजनी बलवा निवडताना चांगले निवडा तुमचा पैसा समाजाचा आहे हे लक्ष द्या इसापूर गावातला प्रत्येक माणूस कष्ट करायला लागला आणि त्याच्या रक्ताची कमाई या सत्यात द्यायला लागला काय बोलायला लागलं जरा ध्यान देऊन ऐकत जा सगळे जण कान देऊन ऐका घराकडे गावाकडे दुकानावरचे उसावरचे सगळे ऐका हे धन आहे धर्माचं धन आहे इसापूर गाववाले आपला पैसा जे तुम्ही द्यायला लागले हे योग्य माणसाला धन योग्य माणसाला तुमच्या कष्टाचा आहे कामाचा आहे महाराज आचरण शुद्ध माणसं ठेवा आचरण शुद्ध भक्ती कशाला म्हणतात आचरणाला भक्ती म्हणतात आमचे गुरु महाराज नेहमी म्हणायचे ज्याचं आचरण शुद्ध तो भक्त बाकी काय नाही जाऊ द्या असे लय पाहिले गाडीतून उतरणारे हेलिकॉप्टरात 108 काल भेटला होता ते काय नाव त्याचं ते मानस रोडने जाणारे असे लय कमाल पंढरीनाथ भगवान की साधू कशाले म्हणतात कशाला म्हणतात साधू कुंभमेळा भरला बघा कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्यात तुकडोजी महाराज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तुकडोजी महाराज गेले विचारायला लागले साधू आहे का रे कोणी जटा दाखवल्या मी जटाने साधू कोणी भगवी लंगोटी दाखवली मी साधू कोणी म्हणे भगवे कपडे घातले मी साधू कोणी म्हणे मी राख लावली अंगाला मी साधू तुकडोजी महाराज म्हणत येडे हो याले साधू म्हणत नाही साधू कशाला म्हणतात अरे नाही ज्ञान म्हणे साधू मला मान अरे नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू म्हणल्याने साधू हो नाही रे
साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, हॉटेलचा चहा पाणी नाही, साधू हॉटेलचा चहा मने साधू मला मारे, मने साधू मला मारे, साधू ज्ञान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. जंगलच्या आसोलाला मोठ्या मोठ्या जटावाले महाराज मी हो. महाराज म्हणे तुकडोजी महाराज आमच्या जंगलात आसोला येतात खायला रातच्या तुमच्यापेक्षा मोठ्या जटा आहेत त्या जंगलच्या आसोलाला मोठ्या मोठ्या पारदी लंगोटी त्यागी से मोठा, पारदी लंगोटी त्यागी से मोठा. एक महाराज म्हणे मला लंगोटी घातली म्हणून हरी महाराज हो. तुकडोजी महाराज म्हणे आमच्या महाराष्ट्रात पारदी लोक लंगोटी घालतात ते काय महाराज झाले का? जंगलच्या आसोलाला मोठ्या मोठ्या जटा, मोठ्या मोठ्या जटा, लंगोटी त्यागी से मोठा, पारदी लंगोटी त्यागी से मोठा. गाढवाच्या अंगावर भस्मा नाही तोटा, गाढवाच्या अंगावर भस्मा नाही तोटा, गाढवाच्या अंगावर भस्मा नाही तोटा, गाढवाच्या अंगावर भस्मा नाही तोटा. गल्लीतल्या कुत्र्याच्या भगव्या आहेत खटा, साधू म्हणल्याने साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, हॉटेलचा चहा पाणी नाही रे. ज्ञान म्हणे साधू मला मार, ज्ञान म्हणे साधू मला मार, साधू म्हणल्याने साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. मला मना वाटत नाही बरे भजन लोकांचं मन दुखते पण काय करावं आज आलो तो. कोणी महाराज म्हणते लंगोटी घातली मी साधू, पटकन उत्तर दिलं तुकडोजी महाराज पारदेल लंगोटी असते. एक म्हणे मी भगवे कपडे घातले मी साधू, तुकडोजी महाराज म्हणे आमच्या गल्लीत 2-4 कुत्रे भगवे आहेत. दिवसभर इकडे भाकरी खातात, संध्याकाळी कसाबाच्या दुकानात जाऊन तिथं उभे राहतात. साधू होऊ शकते. एक महाराज होता माझ्यासारखा, इकून भस्म इकून भस्म इकून भस्म इकून भस्म, मी महाराज भस्म लावतो. ते म्हणे गाढवाच्या अंगावर भस्मा नाही तोटा. आपलं कशाला सोडलं, आपलं नाव पहिलं घेतलं पाहिजे. भस्म लावून साधू होते माणूस. याच्यातल्या कोण्याच गोष्टीनं साधू होत नाही माणूस. फुल पॅन्ट शर्ट घाला आणि आचरण शुद्ध करा, तुम्ही साधू. आम्ही 4 घंटे लोकांना ठोस देऊन जरी आमची वासना मरत नसल, आमचा लोभ मरत नसल, आमचा काम मरत नसल, आमचा क्रोध मरत नसल, वाया चाललो आम्ही, नरकात चाललो. गंमतचा विषय काय बोला लागलो, लक्षात द्यायला लागलं ना साधू कशाला म्हणतात ते. जंगलच्या काय शब्द असतील ते म्हणायले. आता जर भजन म्हणलं तर भानगडी होतात, तेव्हा काय लोक कमी भानगडी झाले असतील का तुकडोजी महाराज. गंमतचा विषय नाही रे, जाग्यावर या आचरण म्हणजे साधू आहे, ज्याचा आचरण पवित्र आहे तो साधू. रंजले त्यासी मने जो आपोले, रंजले गांडले त्यासी मने जो आपोले.
शब्द म्हणले जो कारंजले गांजले त्यासी म्हणे जो मला एवढं सांगा ज्ञानोबा राहायला किती त्रास दिला हो महाराज लोकांनी शेण टाकलं चोळीत मारलं हो बोट्यानं ऐका ना हल्लं लोकांना हल्लं तुकाराम महाराजाला गाढवा बरं बसवलं लोकांना गाढवा काढली तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी सगळ्या समाजासाठी मागत नामदेव महाराजाला मारलं लोकांना मारलं नामदेव महाराजांनी सगळ्या समाजासाठी मागितलं ज्ञानोबा रायाच्या झोळीत शेण टाकलं लोकांना मारलं हो मुक्ताबाईला लोकांना तोंडात घास सुका नाही गेला माझ्या मुक्ताबाईच्या ज्ञानोबाच्या आयुष्यात जेव्हा ऐका ना जेव्हा काय होते पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर पुढे उभे राहतात आणि ज्ञानोबाला म्हणतात मागा तेव्हा माझ्या ज्ञानोबानं निवृत्तीसाठी नाही मागितलं माझ्या ज्ञानोबानं भावासाठी नाही मागितलं माझ्या ज्ञानोबानं बहिणीसाठी मागितलं नाही समाजाच्या लोकांनी ज्ञानेश्वरी लिहायला त्या टायमाला मदत केली त्याच्यासाठी माझ्या ज्ञानोबानं मागितलं नाही चांगल्या लोकांसाठी ज्ञानोबानं मागितलं नाही वारकऱ्यासाठी ज्ञानोबानं मागितलं नाही माझी माऊली कोणासाठी मागते जे खळांची व्यंकटी सांडो देवा मला मारणाऱ्याचं चांगलं हो काय शब्द मला मारणाऱ्याचं चांगलं मला ज्यानं गोटे हाणले त्याचं चांगलं हो मला गाढवावर बसवलं तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं चांगलं याला साधू म्हणतात रे याला साधू म्हणतात आणि यालेच भक्त म्हणतात विनाकाराच्या पंचायती सोडून द्या विनाकारचा भाव सोडून हल्लं लोकांचं चिंतन चांगलं करणं हे साधूचं काम आमचा तर बाबा म्हणते एक वारी नाही केली या वारीला बाई तू आली नाही पुढच्या वारीला तू ऍक्सिडेंट होईल उच्चार घालला लागतात असे बाबे समाजाला कलंक आहेत असे महाराज संत कशाला म्हणतात मला एक म्हणतो यार कोप होईल म्हणे आता महाराजाचा मला मी खडका खाली जाऊ दे म्हणून येऊ दे घरी पण तू कोप नको मला आता काय विनाकारांच्या पंचायती जना हाणलं त्याच्यासाठी मागायची ताकद माऊली ते माऊली म्हणतात माऊली सगळ्या गावाची लेकरं आपले लेकर सारखे मानणारे तुकोबार आहे साधू होणं एवढी चिल्लर गोष्ट आहे आपल्या पोरापेक्षा आपल्या भावापेक्षा जवळच्या माणसाचं कल्याण ज्यांनी केलं ते साधू संत कितीही वरून कडक दिसत असतील पण त्याचं हृदय महाराज एका लोण्याच्या गोळ्यासारखं त्याला एकच चिंता आहे रात्रंदिवस आमच्या समाजाचं कल्याण कसं होईल जगाचं कल्याण कसं होईल याची चिंता जगात जे करतात ते साधू आहे ज्यानं मुक्ताबाईच्या कानपट्टीत मारलं ऐका ना शब्द माझे ज्यानं मुक्ताबाईच्या कानपट्टीत हाणली त्याला नामदेवाचा गुरु करण्याची ताकद संतात समजायला काय बोलतो ते ज्या विसोबा खेचरनं मुक्ताबाईला कानपट्टीत हाणलं त्या विसोबाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला अनुग्रह निवृत्ती देतात माऊली देतात आणि त्याला नामदेव महाराजाचा गुरु करतात ताकद शक्ती संतात ध्यान ठेवा आचरण म्हणजे भक्ती म्हणजे आचरण जास्त बोलत भक्ती म्हणजे आचरण म्हणजे भक्ती मग कोणी विचारलं आचरण काय करायचं दोनच काम करा दुसऱ्याचं धन कुत्र्याच्या उलटी सारखं दिसलं पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री आसोलनी सारखी दिसली पाहिजे झालं माणूस साधू फालतू काही काम करायचं काम नाही भस्मळ माळान मानसरोवरची यात्रा याची यात्रा त्याची यात्रा 56 कोटीचा मटण 35 कोटीची गाडी भेटून द्या ते सगळं दोनच काम करा रे साधू होसाल साधू दुसऱ्याची स्त्री माणसाला कशी दिसली पाहिजे आसोलनी सारखी आणि दुसऱ्याचा पैसा कुत्र्याच्या उलटी सारखा दिसला पाहिजे त्याला म्हणतात साधू गोपाल कृष्ण भगवान मी असं बोलतो मग मला म्हणतात लोक महाराज लयच बोलते काऊन बोलते त्याच्या मागे धंदा नाही म्हणून बोलतो
तुमची अवकाश आहे का असं बोलायची? कारण तुम्ही जर असे बोलले तुमचे धंदे बंद पडतात. धंदा नाही. एक लक्ष देऊन ऐका. बोलो न बोलो. महात्मा ज्योतिबा फुले 1800 मध्ये बोलले. काय बोलणार मी? ऐका ना. महात्मा ज्योतिबा फुले 1700 च्या 1800 च्या दशकात बोलले आणि 150 वर्षानंतर ते महात्मा ज्योतिबा फुलेचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटले. असं थोडी माणूस बोललं म्हणजे वाया गेलं. 150 वर्षाच्या नंतर बाबासाहेबाला ते विचार पटले आणि त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये सगळ्याला समान हक्क दिला. आज एक शेतकऱ्याचा मुलगा सकाळी बातम्या पाहिल्या, एक शेतकऱ्याचा मुलगा आंदोलन करू शकतो आणि सरकारला थारेवर आरक्षण मागू शकतो. ताकद कोण दिली? संविधानाने. 150 वर्षाचे विचार पुन्हा उदयाले आणले. कोण? महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार बाबासाहेबांनी जिवंत करावं. तसे साधू कोणताही असो, कोण्याही समाजाचा असो, कुठेही बोलो, त्याचे विचार महत्वाचे, विचार महत्वाचे, त्याची धारणा महत्वाची. देव कशानं भेटतो? फक्त भक्तीनं. आणि भक्ती म्हणजे काय? आचरण. दोन शब्द बोलले, भक्तीला उचललं, वृंदावनला नेलं. सॉरी वृंदावन हरिद्वारला नेलं. हरिद्वारला कथेला आरंभ झाला. भागवत कथेला सुरुवात झाली. सनक कुमार पहिला शब्द काय गोड वापरतात? सदाशिव्या सदाशिव्या. श्रीमद् भागवती कथा यशः श्रवणमात्रेण हरिशं चित्तशमाश्रयतः. नेहमी भागवत ऐका. नेहमी भागवत ऐकल्यानं काय होईल? तुमच्या हृदयात हरीचा वास. नेहमी भागवताचं उद्दिष्ट काय? परमात्मा हृदयात जन्माला आला पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये देव बसला पाहिजे. तुमच्या हृदयात परमात्मा बसला पाहिजे. ताकद भागवताची, हे सामर्थ्य भागवताचं. सदाशिव्या सदाशिव्या. भागवत आणि कोण जर विचारलं तुम्हाला तर एक क्षणभर भागवत ऐकल्याचं पुण्य. जाऊ द्या, 7 दिवसाचं नाही सांगत, 1 दिवसाचं नाही सांगत, एक क्षणभर. कोण एक क्षणभर जरी भागवत ऐकलं तर काय होईल? काय होईल? तावत संसार जगरे सिमन भ्रमते अज्ञातः पुमान. यावत कर्मणं गतं नास्ति शुकशास्त्र कथा श्रवणः. जन एक क्षणभर जरी जीव लावून भागवत ऐकलं ते माणूस पुन्हा संसार चक्रात पडत नाही, असं शुकाचार्य महाराज भागवतात म्हणतात. किती शुकाचार्य महाराज म्हणतात भागवतात. काय म्हणतात? की निश्चय क्षणभर जरी भागवत ऐकलं तर पुन्हा संसार चक्रात पडायचं काम नाही. एवढी ताकद भागवतात. किती महत्व आहे जरा जीव लावून ऐका सगळेजण. जीवनभर गंगेचं आंघोळ केल्यानं जे पुण्य भेटते, 1 लाख श्राद्ध गयेला केल्यानं जे पुण्य भेटते, जीवनभर मरेपर्यंत काशीला राहिल्यानं जे पुण्य भेटल आंघोळ करून, आणि जे पुण्य पुष्करला जीवनभर राहिल्यानं भेटल, आणि जे पुण्य पुष्करला जिंदगीभर स्नान करून तिथं राहिल्यानं भेटल, आणि जे पुण्य प्रयागला जीवनभर तिथं राहिल्यानं आंघोळ केल्यानं भेटल. समजायला काय काय म्हणू लागलो? गया, गंगा, काशी, पुष्कर आणि प्रयाग या 5 तीर्थात जर तुम्हाला जीवनभर राहून आंघोळ करून त्याची जप करायची, भक्ती करायची, किती जन्म घ्यायला लागतील? माय बोलत जा. 5 तीर्थ सांगितले म्हणलं 5 जन्म घ्यायला लागतील का? बाबा 5 जन्म घ्या लागल. आणि 5 जन्म त्या 5 तीर्थावर राहून देवाचं भजन केल्यानं जे पुण्य भेटल ते पुण्य कशानं भेटते? कशानं भेटते? न गंगा न काशी. ऐका न गंगा न काशी पुष्करम न प्रयागम
शुक शास्त्र कथाश्च फले जे गंगा देऊ शकत नाही, जे गया देऊ शकत नाही, प्रयाग देऊ शकत नाही, जे पुष्कर देऊ शकत नाही, कशाने भेटल? एवढं 5 पुण्य जरी एका जागेवर केले तर भागवताच्या अर्ध्या श्लोकाची बरोबरी करू शकत नाही. भागवतात श्लोके कोणी उठून येऊन पाहाव माझ्या ग्रंथात. गंमत आहे का भागवत? आणि जो रोज भागवताचं श्रवण करत किंवा रोज अर्धा श्लोक भागवताचा किती? अर्धा सकाळी उठल्या एवढं जरी म्हणलं सच्चिदानंद रूपाय, एवढं जरी रोज म्हणलं, अर्धा श्लोक जर रोज इथून रोज अर्धा जरी वाचत गेला, सच्चिदानंद पूजा मंगेश्वरपत्यां लिहितवे परमात्मा तापत्रय विनाशाय, आणि मग त्याच्या 4थ्या दिवशी श्रीकृष्णाय वयं नमः. जर अर्धा श्लोक रोज वाचला ना महाराज तर जगातले सगळे ग्रंथ तीर्थ वर्त साधना जप तप केल्याचं पुण्य कशानं लागते? एक अर्धा श्लोक वाचल्यानं भागवताचं लागते. चला पुढे. सगळ्यात श्रेष्ठ वेदात काय सांगितलेलं आहे? कोणता जप श्रेष्ठ सांगितलेला आहे वेदात? सगळ्यात जपात जप श्रेष्ठ कोणता सांगितलेला आहे वेदात? बोला विवेक महाराज. सगळ्यात जपात जप श्रेष्ठ कोणता सांगितला? जप मंत्र सगळ्यात श्रेष्ठ मंत्र कोणता सांगितला शास्त्रात? दोघं जण बोलून तुम्ही नका सांगू, तुम्ही राहू दे. विचारायचं लागले एका गावात मी असंच विचारलं, मला जगातला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र कोणता आहे? ती म्हातारी म्हणे मला जर माहित असतं तर तुला कशाला बोलवलं असतं? वाश्य गोपाल कृष्ण भगवान की. एवढं जर ज्ञान मला असतं. सगळ्यात जपात जप श्रेष्ठ गायत्री. सगळ्यात जपात सगळ्यात श्रेष्ठ मंत्र किती आहे? गायत्री. गायत्रीच्या वरचा कोणता जप? आणि एक गायत्री मंत्र म्हणणं म्हणजे 4 वेदाचे पुण्य आहे. सोपं का ते? पण गायत्री मंत्र मनानं म्हणायला जमत नाही. त्याला शेंडी पाहिजे, त्याला गळ्यात जानवा पाहिजे, त्याला दिवस निघायच्या आत उठलं पाहिजे, सूर्य उगवायच्या आत त्याचा जप झाला पाहिजे, मुंज करावी लागते, गुरुच्या मुखातून ती घ्या लागते, तेव्हा ती गायत्री सक्सेस होते. समजते ना? आणि बायाला गायत्री म्हणायचा अधिकार नाही दिला शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये. पुरुषाला म्हणायचं असलं त्यांना असं काय करा? मुंज करावं, त्याचा अधिकार प्राप्त करा, गुरुमुखातून प्राप्त करा, मग ते गायत्री मंत्र म्हणा. समजते. सगळ्या श्रेष्ठ मंत्र गायत्री. आणि ते गायत्री मंत्र म्हणल्यानं जेवढं पुण्य भेटल तेवढं भागवताचा एक शब्द ऐकल्यानं भेटते. गोपाल कृष्ण भगवान वेदं त्रिविते माता पुरुषं सुप्तमेव वच. म्हणून लक्ष द्या. सगळ्यांनी भागवताकडे प्रयोजन केलं आणि भागवत सुरू झालं. आता भागवत कोण सांगायला लागलं? ऐका कधी ऐकलं नसेल. सनत कुमार महाराज व्यासपीठावर बसले. 4 भाऊ, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि यजमान कोण आहे? तुमचे यजमान फिरून येतात. तुमचे यजमान फिरून बी येतात. आम्ही आत्ताच्या भानेगावला गेलो होतो. भानेगावला कुठे कथा? भानेगावला. भानेगावला जे यजमान होते त्याच्या हाताला दोरा बांधल्या जाते, त्याला स्पेशल गादी असते महाराजांसाठी. कधी जाऊन विचार. आपले यजमान आले वाटते पिंपरीला जाऊन, है ना? पंढरीनाथ भगवान की.
मला गंमत नाही, खरंच नाही. आमच्या वाशिमला पद्धत आहे, जे यजमान होते ना ते बिलकुल समोर गादी टाकून बसते महाराजाच्या. नाही तर मग महाराज जर पूर्वेकडे बसले तर त्याला उत्तरेकडे मुख करावं, ते महाराज जर पश्चिमेकडे बसले तर दक्षिणेकडे, असं शास्त्र आहे, लिहिलेलं भागवतात. गादी टाकल्या जाते, यजमानाला तिथं बसवलं. आज बी पद्धत नाही, तर आता चला भानेगाव काय लांब नाही, बिलकुल महाराज गादीवर ते गादी. कारण जसा भागवतकार 7 दिवस शुकाचारी असते, तर जे पूजा करते 7 दिवस ते कोण असते? परीक्षित असते. शास्त्र यजमान. भागवत कोण सांगायला लागला? शुकाचार्य महाराज. आणि यजमान कोण झाला? भागवताचा नारद. नारद बसले खाली, 4 भाऊ बसले वर, आणि भागवताला सुरुवात झाली. भागवताची सुरुवात कशानं झाली? एका भजनानं झाली. चला आपणही 2 मिनिटं ते भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे हरे, नाथ नारायण वासुदेव. सर्वजण टाळी वाजवून प्रेमाने हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण. कथा सुरू झाली. सनक कुमार 4 भाऊ व्यासपीठावर बसले. कथेला आरंभ झालेला आहे. तेवढ्यामध्ये आश्चर्य झालं. म्हणजे काय झालं ऐका ना. एवं नगाः श्रवणोरुधर, प्रकाशमाने ऋषिभिः सभायाम्. आश्चर्यमेकं समभूतदानीं, तदुच्यते शोनकं शोनकवत्वम्. काय सुंदर शब्द आहे. आश्चर्य झालं. कथेला आरंभ झाला. कथा सुरू झाली भागवताची. सनंदन सनातन सनत कुमार भागवत सांगायला लागले. आणि सनत कुमारजी महाराज भागवत सांगायला लागले. नारद यजमान झालेले आहेत. हजारो ऋषी, हजारो मुनी, हजारो संत, हजारो नद्या, हजारो तीर्थ माणसाचं रूप घेऊन आलेले आहेत. सगळी सभा शांत बसलेली आहे. सगळा मंडप गच्च भरलेला आहे. आणि कथेला सुरुवात झाली. तेवढ्यात एक आश्चर्य झालं. धूळ उडायला लागली. दंदन आवाज यायला लागला. भागवत सांगता सगळ्या लोकांचं लक्ष कुठं गेलं? तिकडं गेलं. काय वाजायला लागलं? काय उडायला लागलं? कोण आलं? भक्ती सुतातो तरुणो गृहीत्वा, प्रेमे करूपास सहसा विरासी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नामानि मोहर वदन्ति. तेवढ्यात एक नाचायचा आवाज आला. सगळे भागवताचे लोक तिकडे पाहायला लागले. नाचायचा आवाज आला. सगळे लोक तिकडे पाहायला लागले. ऐका ना. धूळ उडायला लागली. कोण नाचत या लागलं?
तेवढ्यात एक बाई दिसली. तिच्या हातात 2 लेकरं, एक मुलगी 2 मुलं आणि एक बाई. 2 लहान मुलं आहेत, एक मुलगी आहे लहान. आणि त्या बाईनं 2 चहाचे हात धरले. ती मुलगी खांद्यावर घेतली आणि ती बाई नाचत 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 मंडपात यायला लागली. सगळे जण पाहायला लागले, कोणे 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 परेशान झाले. ही स्त्री कोण आहे? आपल्याला यावर्षी स्त्री चरित्र ऐकायचं आहे. कोणी बाई, कोणी बाई, कोणी बाई. सगळे विचार करायला कोणी बाई. कामचा गता भगवतार्थ भूषा सुचारी वेशा तद्रुसदशा कथं प्रविष्टं कथमागतेयं मध्ये मुनीनां इति तर्कयन्तः. जेव्हा ती बाई मंडपात आली, सगळे जण तिच्याकडे पाहायला लागले. तिच्या अंगावर 18,000 दागिने. ऐका, त्या बाईच्या अंगावर दागिने किती? 18,000. तिच्या एका दागिन्याचं नाव आहे यम प्रव्रजन्तमनुपेतमवेद नृत्यं नैपायहतिर्हतातरम्. तिच्या एका दागिन्याचं नाव आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यां विहितवे. तिच्या एका दागिन्याचं नाव आहे नामसकीर्तनं यश सर्व पाप प्रणाशनम्. तिच्या एका दागिन्याचं नाव आहे जयधिकेधिकं जन्म नामरजे. तिच्या एका दागिन्याचं नाव आहे तव कथामृतं तप्त जीवनम्. तिच्या एका दागिन्याचं दागिने विपदं संशना शाश्वतत्र जगद्गुरु पाही 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 महायोगी. 18,000 दागिने घातलेली बाई मंडपात आली. सगळे लोक पाहायला लागले, ही बाई कोण आहे, ही बाई कोण आहे, ही बाई कोण आहे, ही बाई कोण आहे. सगळे जण मनातल्या मनात विचार करायला लागले, कोण आहे बाई. नाचत काय सनक कुमारा पुढे देवाची ताकद नाही यायची. देव बी भीती द्यायला. आणि ही बाई नाचत आली. कोणी बाई? हे 2 लेकरं कोण आहे? ही मुलगी कोण आहे खांद्यावरची? कोणी बाई? सगळे जण डोक्याला हात लावले, कोणी बाई, कोणी बाई. भागवत बस पडलं. सगळे लोक बाईकडेच पाहायला लागले. सगळे लोक बाईकडे पाहायला लागले. बाईला विचारलं सनत कुमारांनी, हे बाई कोण आहे? हे माय. 2 लेकरं घेऊन ही मुलगी घेऊन नाचत आली, घरच्या मंडपात आली. तू कोण आहेस? कोण आहेस तू? बोल. वचु कुमारा वचनं ददामि तथार्थे तं निष्पादुयेणम्. एवं गिरहा सूक्ष्मिशम्य सनक कुमारं निजगादनं प्रा. त्या बाईनं लोटांगण घातलं, दादा नमस्कार केला. ती बाई श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणायला लागली, रडायला लागली. आणि त्या बाईला विचारलं, तू कोण आहे? व्हॉट इज युअर नेम? कोण आहेस तू? तेवढ्यात ती बाई काय म्हणते? ऐका सगळे जण जीव लावून. अहं भक्तिरेतं ख्यातो अहं भक्तिरति ख्यातो इममेतनयो मतो ज्ञान वैराग्य नामानि कालयोगेन जर्जरि. माझं नाव भक्ती आहे. मी कोण आहे? भक्ती. आणि हे 2 लेकरं घेऊन आलो ना, हे 2 एका पोराचं नाव ज्ञान आहे, एका पोराचं नाव वैराग्य. दोघाला घेऊन मंडपात आली. आणि ऐका ना, माझा जन्म कुठे झाला? उत्पन्नम द्रविडसाहं वृद्धी कर्नाटके गता कवचितं कवचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गती. द्रविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकात. द्रविड कर्नाटकच्या पूर्वेला द्रविड. आणि मी कर्नाटकात वाहळली, महाराष्ट्रात धष्टपुष्ट झाली, ताकद आली मला. ऐका त्या बाईचं नाव. जन्म झाला द्रविड देशात. कर्नाटकात मोठी झाली, महाराष्ट्रात पुष्ट झाली. पण गुजरात मध्ये गेल्या मला जीर्णावस्था आली. माझ्या पोरायला जीर्णावस्था आली. मी मथारी झाले, माझे लेकरं मथारे झाले.
मग मी माझ्या दोन लेकराला घेऊन कुठे आली? ऐका जीव लावून मी वृंदावनला आली आणि वृंदावनला आल्यावर काय झालं? वृंदावनम पुण्यः प्राप्यम नवनीव सुरपिनी जातः युवती सम कवपेष्ट रूपां तु साम्यतां गत। या वृंदावनात आल्या मला नारदाची भेट झाली आणि नारदाने माझ्यासाठी भागवत ठेवलं। ऐका ना, भागवत कोणासाठी ठेवलं? माझ्यासाठी म्हणून मी आली नाचत आली। मी तुमच्या पाया पडतो महाराज, मला राहण्याकरता जागा द्या। भवधीर देवं कुतस्मित पुष्टा कलिं प्रविष्टान कथारसेन काहं त्वाष्टिष्टो मयधुनां ब्रवन्तु बाहं इन्दमं गिरचमुरचते। कलियुगात माझा लोक झालेला आहे, कथामृताचे चिंतन करून मला आजच पुष्ट केलेले आहे। आपण मला आता असे सांगा, बाई भक्ती तुमच्या पुढे हात पसरावा लागली। ऐका कथा, कधी ना ऐकलेली कथा आहे। मी तुमच्या पुढे हात पसरवा लागली, मी कुठं राहू? सांगा कुठं राहू? तेव्हा तू कुठं राय म्हणल्यानंतर तिला विचारलं कुठं राहायचं? तेव्हा सनत कुमारांनी तिला राहण्याकरता जागा दिली। भक्ती शुभोविंद स्वरूप कत्री प्रेमे कधंत्री भवरोग हंत्री सात्वं तिष्ठतं सुदर्शयता निरन्तरं वैष्णवं मानसानि। हे भक्ती, तू आजपासून कुठे राह? भक्ताचा भगवत स्वरूप देणारी आहे, अनन्य प्रेम संपादन करणारी आहे, भवरोग नाहीसा करणारी आहे। तू धैर्य धारण करून चिल्लरबाई नाही आहे, तू भवरोगाचा नाश करणारी आहे, तू देव प्राप्त करून देणारी आहे, तू माणसाला मोक्ष देणारी आहे। तू आजपासून कुठे राह? भक्ताच्या हृदयात राय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्तीला कुठे ठेवलं? कुठे ठेवलं? भक्ताच्या हृदयामध्ये राय। विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये आजपासून तुझा वास होईल। जेवढेही विष्णू भक्त असतील तेवढ्याच्या हृदयामध्ये कोणाचा वास होईल? हे माय भवानी, आजपासून तुझा वास होईल। आणि एकदा जर भक्ती भगवंताच्या, लक्ष देऊन ऐका, एकदा जर ही भक्ती वैष्णवांच्या हृदयात राहायला लागली काय होईल? ततो अपि दोषाः कलिजा इमे त्वां दृष्टुं शक्ताः प्रभेवापि लोके। एतं ज्ञानसरिभि भक्ति सदं निशनां हरिदास समाचिते। या कलियुगात दोषांचा लोकावर प्रभाव पडणार असला तरी तुझ्यावर त्या दोषांची सृष्टी सुद्धा पडू शकणार नाही। अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब कुठे गेली? विष्णू भक्तांच्या हृदयात राहायला लागली। मग भक्ती कुठे राहते आजपासून कलियुगात? तुमच्या लक्षात आलं का? 3 वाजतापासून भागवत तुम्हाला समजायला लागलं का? मी 3 वाजता सुरू केलं। सगळ्यात पहिले काय सांगितली? भक्ती कशाला म्हणतात याच्यावर 1.5 घंटा बोललो। ऐका ना, 1 घंटा कशावर बोललो? भक्ती कशाला म्हणतात। आता भक्ती समजली, भक्त समजला। ऐका ना, देव कशाने भेटेल? भक्तीने भेटेल। आणि ती भक्ती कुठे येऊन राहिली? आता 5 वाजून चालले, ध्यान ऐका जरा 2 मिनिट। भक्ती येऊन कुठे राहिली? भगवत भक्ताच्या हृदयात राहिली। आणि भगवत भक्ताच्या हृदयात जर भक्ती राहिली तर भक्ती जर हृदयात राहिली तर कोणताच दोष भगवत भक्ताले लागणार नाही। गोपाल कृष्ण भगवान एवढाही मोठा दोष असेल कलीचा ते भक्ताला लागणार। भक्ती कुठे राहिली? विष्णूच्या हृदयात। आणि विष्णू कोणाला म्हणतात? भक्त कोणाला म्हणतात? ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या हृदयात काय राहते? भक्ती राहते। आणि भक्ती ज्याच्या हृदयात राहिली त्याला पैशाची गरज नाही। पुढचा श्लोक ऐका। 5 वाजून चालले, मला माहिती आहे। एवढा श्लोक पूर्ण केल्याशिवाय मी सोडत नाही। भक्ती कुठे राहिली? हृदयात। आणि ज्या माणसाजवळ भक्ती आहे ते जगातल्या सगळ्या श्रीमंत आहे। कशाहून? ऐका पुढचा श्लोक। सकल भुवनमध्ये निर्धनास्ते अपि धन्या निवसति हृदयेषां हरिर्भक्तिरेका।
हरिरपि निज लोकं सर्वथा तो विहाय प्रविशतं हृदि तेषां भक्ति सूत्रपनत्वम् ज्याच्या हृदयामध्ये केवळ हरिभक्तीचा निवास राहील ते भलेही निर्दास टाइमाची जेवायची सोय जरी नसली पण ते धन्य आहे जगातलं सगळ्यात ते श्रीमंत आहे कारण या भक्तीच्या दोरीच्या मार्ग त्यांच्या घरी साक्षात भगवंत पंढरीनाथ भगवान नेमकंच बोललो ना तुम्हाला झालं काय बोललो की भक्तीसाठी देव नीच घरात जाते आणि मग ती भक्ती कोणाच्या हृदयात राहणारे विष्णू लोकाच्या विष्णू भक्ताच्या मग विष्णू भक्ताच्या हृदयामध्ये भक्ती राहणारे भक्ती जर तुमच्या हृदयात गेली तुमच्या घरी कोण येणारे देव येणारे देव गोपाल कृष्ण भगवान संपलं भागवतात लय सोपं सूत्र आहे पण एवढं सूत्र सांगायला 2 घंटे गेले भक्ती काय आहे भक्ती कुठं गेली भक्ती आली भक्ती आली की काय आला देव एवढं गणित सुटलं काय मजा आहे का एवढं गणित सुटवायला महाराज लोकांचे जन्म गेले माना हलवा लागले सुटलं पंढरीनाथ भगवान जन्म गेला आयुष्य गेलं महाराज लोकांचं म्हणे गणित बसलं नाही भक्ती कशाला म्हणतात भक्ती कुठं असते भक्तीची व्याख्या काय आणि भक्ती कुठं आली आणि भक्तीच्या मनाला कोण आला मला एवढं सांग तुम्हा जर संध्याकाळी तुमच्या घरी पंगत आहे संध्याकाळी तुमच्या घरी पंगत आणि मग नवरा बायको बसले म्हणजे किती जण सांगायचे भागवतकारा संचे भजनी म्हणतात लोक भजनी नाही भजनी भागवतकारा संचे भागवतकार नाही तिकडे बापू म्हणतात बापू सगळ्या सोलापूरला लोक बापू म्हणतात आमच्याकडे बापू कोणाला म्हणतात 100 वर्षाच्या म्हातारे मला वाटलं म्हातारच झालो मला आश्चर्य वाटले योगेश होता सगळं बापू काऊन म्हणते महाराज इकडे पद्धत आहे महाराजाला बापू म्हणायची मग मला बरं वाटलं मग नवरा बायको दोघं बसले आणि संध्याकाळच्या विचार केला आपल्याला पंगत करायची मग आता कोण सांगायचं म्हणे मग भागवत बापू संचे भजने आणि कीर्तनातले भजने आणि आपल्या काळातले माणसं म्हणणं लेकर आता मला सांगा लेकर सांगितलं लेकर येतील काय सांगा बोलत तुम्ही लेकर सांगितले 5-10 वर्षाचे लेकर येतील पण त्या लेकराची माय सांगायच्या मागच्या मागे कोणी झोपले का त्या लेकराची माय जेवायला सांगितलं तर कोणी लेकर येणारे शेतकरी बोलत लेकर येणारे शेतकरी तशी जगातल्या सगळ्या देवाची माय भक्ती आहे तशी सगळ्या जगातल्या संतांची माय भक्ती आहे या सगळ्या विश्वाची माय भक्ती आहे त्या भक्तीला सांगायला देव तुमच्या घरी आमंत्रणाचा येऊन जेवून चालला जाईल फक्त भक्तीला सांगा भक्ती हृदयात धारण भक्ती हृदयात बसली की देव आलाच लेकराला सांगूच नका देवाच्या मागच लागू नका 50 माया सांगितल्या की त्याच्या मागे 100 लेकर आपोआप येणार तसं या जगातली भक्ती घरात आली की देवाला भक्ती काय आचरण भक्ती आहे आजपासून माळ घाला व्यसन सोडून द्या तुमचं आचरण पवित्र झालं तुमच्या घरात भक्ती आली आणि भक्ती आली की देवाला संपलं भागवत उद्यापासून भंडारा केला तरी चालते हे भागवताचा पायाच आहे भक्ती हेच आहे ही सोपं सूत्र आहे भागवताचं सरळ सूत्र आहे भागवताचं असो एवढं सांगायला एवढं स्वस्त नाही ते भक्ती म्हणजे आचरण आहे आणि या जगात सगळ्यात कठीण वस्तू आहे वागून दाखवणं बोलून कोणाला दाखवता येत आपण किती बोलून दाखवू आचरण करणं का सोपं आहे का आचरण करा भक्ती आणि देवी चला मग आजची कथा इथे विराम पंढरीनाथ भगवान की जय संध्याकाळी या गोष्टीचा विचार करा बापून 2 घंटे काय सांगितलं भक्ती देव आणि जीव वस्तीनच गोष्टीवर बोललो आपण
जीवानं भक्ती करा, भक्ती देवी. कसं आहे ते एवढं उदाहरण श्लोकासहित तुमच्या समोर मांडलं. आजची कथा आहे विरामदेव. ठीक उद्या पुन्हा 11 ते 1 3 ते 5 वाजेपर्यंत कथा होईल. सगळ्या मंडळी आज पहिलं चरित्र समाप्त झालं स्त्रीचं नाव काय? भक्ती. समजलं ना? पहिली भक्ती स्त्री आहे भागवताची कथा पूर्ण झाली. उद्या जमलंच तर द्रौपदी, सुभद्रा आणि कुंती या 3 बायाचं चरित्र. किती बायाचं? द्रौपदी, सुभद्रा, कुंती आणि उत्तरा या 4 बायाचे चरित्र उद्या. दुसरा दिवस आहे ना उद्या सकाळी कुंतीची सून द्रौपदा, द्रौपदीची सून द्रौपदीची सवत सुभद्रा आणि या दोघीची सून उत्तरा यांचं चरित्र उद्या आपण सगळेजण 4 चरित्र पाहू. सकाळच्या सत्रात 2, दुपारच्या सत्रात 2 जे होईल ते. कारण माझी काही ठराविक कथा नसते. मी येऊन बसतो, जे बोलायचं ते परमात्मा बोलून घेते. आपली काय अवकाश बोलायची असो बाप. आजची कथा विराम घेत आहे. राधे राधे जपा करो, श्याम श्याम जपा करो. राधे राधे जपा करो, राधे राधे जपा करो. श्याम श्याम जपा करो, राधे राधे जपा करो. राधे राधे जपा करो, राधे राधे जपा करो. श्याम श्याम जपा करो, राधे राधे जपा करो. राधे राधे जपा करो, श्याम श्याम 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 जपा करो. जपा करो, श्याम श्याम जपा करो. राधे राधे 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 जपा करो, राधे राधे जपा करो. राधे राधे जपा करो, राधे राधे जपा करो. राधे राधे जपा करो, श्याम श्याम जपा करो. राधे राधे जपा करो, श्याम श्याम जपा करो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभो. श्री बालकृष्ण लाल भगवान की, श्री राधे श्याम भगवान की, श्री पंढरीनाथ भगवान की, श्री हनुमान जी महाराज की, श्री सद्गुरु भगवान. नमः पार्वती पतये हर हर. ठीक उद्या पुन्हा 11 ते 1 3 ते 5 कथा होईल. जास्तीत जास्त